सोयाबीन पिकातील उत्पादन खर्च आणि मिळणारं निव्वळ उत्पादन ह्याविषयी ह्या चारही प्रगतशील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात पाय ठेवल्याबरोबर पहिले प्रश्न विचारला, जसं आम्ही सोयाबीनचं पीक करतो तसं 8 ते 9 क्विंटलच्या वर अद्यापपर्यंत आम्हाला उत्पादन मिळालेलं नाही। आणि ह्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, जर आपण एकरी 8 ते 9 क्विंटल उत्पादन जर सोयाबीन या पिकापासून आपणास जर मिळत असेल आणि मागील 2 वर्षापासून सोयाबीन पिकाचा जो बाजारभाव आहे तो 42 ते 45 किंवा 4000 ते 4500 दरम्यान आहे, मग एकंदरीत मिळणारं उत्पादन आणि त्या पिकावरती होणारा खर्च, यामध्ये नांगरट असेल, रोटरी असेल, पेरणीचा खर्च असेल, दाण पाडणे असेल, बीजनाशक असेल, त्याच्यानंतर 1 किंवा 2 झांबडणे असेल, कीटकनाशकाच्या 2 फवारण्या असतील आणि सोयाबीनची काढणी असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जर गोळाबेरीज आपण जर केली, हा खर्च जर आपण कागदावर घेतला आणि एकंदरीत त्या मालकाचा समजा आपण 500 रुपये रोजाने जरी त्या पिकाचा देखभालीचा खर्च जर कागदावरती टिपला तर हा सरासरी 28 ते 29,000 रुपये प्रति एकरी खर्च ह्या पिकाला आहे। आणि मग मिळणारं त्याचं जे उत्पादन आहे, 8 क्विंटल जर उत्पादन मिळालं किंवा 9 क्विंटल जरी उत्पादन आपल्याला मिळालं तर सरासरी 32 ते 35 हजारच्या आसपास याचं एकरी उत्पादन मिळतं। आणि मग एक 4-5 हजार रुपये उत्पादन फक्त निव्वळ पैसे आपल्या हातात शिल्लक राहतात। जो खर्च व्हायचा तो होतो, जी मशागत करायची ती करावीच लागते, जो वेळ घालवायचा तो घालावाच लागतो। मग ह्या अनुषंगाने उत्पादन वाढीसाठी आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, या सगळ्या उपाययोजना आपण या ठिकाणी केल्या पाहिजे। मग पेरणीचं अंतर असेल, ठीक आहे, आता काही ठिकाणी तुमची रानं ही फार गवताची आहे, परंतु जर आपण 18 इंच, 22 इंच, 24 इंच वरती जर पेरणी केल्याबरोबर जर बीजनाशकाचा वापर आपण ह्या ठिकाणी जर केला तर निश्चितच 70 ते 80% तणाचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करता येतं। तदनंतर 22 इंच किंवा 24 इंच वरती जर पेर असेल तर आता हे बडे कुटुंबियांकडे बैल आवता आहे, आज त्यांचे आपण कपाशीचे पिकं पाहिले किंवा इतर मक्यासारखे पिकं पाहिले, तर ही आंतरमशागत त्या बैल आवताच्या साहाय्याने करतात। तणनाशक मागील 5 वर्षापासून कपाशीसारख्या पिकामध्ये किंवा मक्यासारख्या पिकामध्ये ते तणनाशकाचा वापर करत नाही। मग या ठिकाणी आपला तण नियंत्रणाचं जे काम आहे तो खर्च या ठिकाणी कमी करून 2 झाडातील अंतर जर आपण 2 ओळीतले अंतर जर आपण 18 इंच, 22 इंच किंवा 24 इंच ठेवलं तर तिथं आपलं बियाण्याचा खर्च सुद्धा कमी होणार आहे। फक्त हे रानं जाड आहे, इथं तणाचं नियंत्रण करणं थोडंसं कठीण जातं, म्हणून पेरणी केल्याबरोबर ताबडतोब आपण जर 2 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या आत बीजनाशकाची जर फवारणी केली तर बऱ्यापैकी म्हणजे 70% नियंत्रण तणाचं या ठिकाणी आपल्याकडून होऊ शकतं। आणि नंतर जर तुमच्याकडे बैलावत असेल तर बैलावताच्या साहाय्याने सुद्धा आपण तण नियंत्रण करू शकतो। किंवा तुम्ही जर म्हटले नाही मला रासायनिकच तण नियंत्रण करायचं आहे, थोडंफार जे गवत उतरलं त्यानंतर उभ्या पानाची गवताळ तणं जी असतात त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही सोयाबीन 15 दिवसाची असताना सुद्धा बाजारात अनेक पर्याय, फ्युजिब्लिकचा वापर करू शकता, तुम्ही परशूटचा वापर करू शकता, शाखेचा वापर करू शकता, अमोराचा वापर करू शकता, आयरीचा वापर करू शकता, पटेलाचा वापर करू शकता। बाजारात अनेक प्रकारच्या कंपन्यांचे तणनाशक उपलब्ध आहे। आणि मग याच्यानंतरचा जो विषय येतो, सोयाबीन 15 ते 20 दिवसाची असताना खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो। जर आपण त्या अवस्थेमध्ये जर निंबोळी अर्क आणि इमामेक्टिन सारख्या कीटकनाशकाची जर फवारणी केली तर त्याचंही नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला करता येतं। आणि सोयाबीन फुलकळीच्या आत बाहेर पुढे गेल्यानंतर क्लोरोअँट्रॉनिल प्रोल म्हणजेच कोराजन किंवा कोराजन सारखी इतर कंपन्यांची जी हा घटक असणारी जी कीटकनाशकं असतात किंवा ॲम्प्लिगो असेल किंवा वायगो असेल, अशा कीटकनाशकाचा वापर आपण चांगल्या गुणवत्तेचं निमार्क बरोबर जर केला आणि जोडीला योग्य विद्राव्य खत आणि योग्य बुरशीनाशक जर वापरलं तर निश्चितच आपण 15, 16, 17 क्विंटल पर्यंत सोयाबीन या पिकाचं सुद्धा उत्पादन काढू शकतो। आता बाजार भाव हा काय आपल्या हातातला विषय नाही, आपण फक्त उत्पादन खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवता येईल ह्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू शकतो। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, जिथं 8 क्विंटल उत्पादन मिळतं, थोडंसं व्यवस्थापनामध्ये जर बदल केला तर आपण 15 क्विंटल किंवा 16 क्विंटल पर्यंत जाऊ शकतो। परंतु तुम्ही जे अगोदर म्हटले का रानं आमची जाड आहे, तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो, इथं शेती करणे जरा अतिशय कसरतीचं काम आहे, परंतु शेतकरी मित्रांनो ही जाड रानं जी आहे, ही जी काळी आई आहे, ही खरोखर वरदान आहे।
आज पाऊस उघडून 20-22 दिवस झालेले आहे, तरी तुमचे पिकं प्लॉट हिरवे आहे आणि पाण्याचा ताण सहन करून आहे. आपण आज पिकं उपटून बघितले तर सरासरी वरचे 6 इंच 7 इंच 5 इंच जरी ओल अडकलेली आहे, तर आजही जमिनीमध्ये ओल उपलब्ध आहे आणि त्या पुरेशा ओलीवरती हे पिकं तग धरून आहे. पुढील 5-6 दिवसानंतर पाऊस सांगितलेला आहे की जेणेकरून ही पिकं तडीस जाणार आहे. हीच रानं जे म्हणजे प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तुम्ही हीच परिस्थिती कासली पाटीवरून पुढची जी रानं आहे पार गवंडगाव पर्यंत तिकडे जर बघितलं तर जी 1-1.5 फुटावर मुरुम असणारी जी रानं आहे, 2-2 पाणी त्या लोकांच्या पिकाला झालेली आहे. आणि इथं परिस्थिती आज फक्त आणि फक्त तसं आपल्या तालुक्यात पावसाचं प्रमाण फार कमी आहे, तरी सुद्धा ही पिकं तग धरून आहे. म्हणून सांगतो की हे शाप नसून हे आपल्यासाठी वरदान आहे. फक्त एक हिच्याच बरोबर झुंजावं फार लागतं. तण नियंत्रण असेल किंवा इतर आंतरमशागतीची जी कामं असतील ही आपल्याला अतिशय काळजीपूर्वक आणि गांभीर्याने या ठिकाणी करावं लागतात. आणि पुढच्या खरेबीच्या पिकासाठी सुद्धा उदाहरणार्थ कांद्यासारख्या पिकामध्ये काळ्या रानात मिळणारं जे उत्पादन आहे ते हलक्या रानापेक्षा त्या उत्पादनाची कांद्याची गुणवत्ता चांगली असते, वजन क्षमता जास्त असते आणि उत्पादन सुद्धा त्या रानांपेक्षा. आणि 5 रानामध्ये 5 पाण्यामध्ये कांदे निघणारे ही फक्त आपलीच गंगथडीची रानं देतात, नाही 7-7 8-8 पाणी हलक्या रानांमध्ये लागतात. तर ह्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हाच मेसेज द्यायचा होता की उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं फक्त आपण प्रयत्न करू शकतो. बाजारभाव हा काय तुमच्या आणि आमच्या नियंत्रणातला विषय नाही. जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपल्याला बदलत जाऊन जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न या ठिकाणी करायचे आहे.